नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी समोर येते. पुणे माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात मोठा अपघात झालेला आहे. थार गाडी 500 फूट दरीत कोसळली. अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं. अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. इतर प्रवाशांचा ड्रोनद्वारे शोध सध्या घेतला जातोय. आपण सकाळी या घाटामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं असता आपल्याला या ठिकाणी जे आहे की जो कठडा तोडून ही थार गाडी खाली केल्याचं प्रथम दृष्टीने आपल्याला दिसून आलेलं आहे. ड्रोनच्या साहाय्याने शोध घेतला असता गाडी खाली दिसून येते आहे आणि 4 त्याच्यातली जी मुलं आहेत मिसिंग झालेली ती खाली त्यांच्या डेड बॉडीज आपल्याला दिसत आहेत. तर सध्या आपल्या रेस्क्यू टीमच्या मदतीने आपण सध्या बचाव कार्य करून त्यांना वर काढून घेऊन येत आहोत. पुण्याहून माणगावच्या दिशेला निघालेल्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात जो आहे तो ताम्हिणी घाटात झालेला आहे. सध्याची ही दृश्य आपण पाहता अवघड वळणावर जो चालकाचा आहे तो नियंत्रण सुटला आणि त्यामुळे जवळपास 500 फुटाहून अधिकची जी गाडी आहे ती दरीत गेलेली आहे आणि यामध्ये जवळपास 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अजून गाडीतून प्रवास करणारे काही जण बेपत्ता आहेत. या ठिकाणी आपण पाहिलात तर या ठिकाणी बचाव पथक जे आहेत ते दाखल झालेले आहे आणि सर्च ऑपरेशन माणगाव पोलीस असतील किंवा हे बचाव पथकाचे जवान असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जवळपास 1.5 तासापासून हे ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे. अद्याप या गाडीतून किती प्रवासी प्रवास करत होते हे स्पष्ट झालं नसलं तरी या अपघातात जे आहेत ते 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि बाकीच्यांचा शोध जो आहे तो ड्रोनच्या माध्यमातून सुरू आहे. जवळपास 500हून अधिक फूट खोल दरीत या ताम्हिणी घाटात ही गाडी गेलेली आहे आणि भीषण असा अपघात जो आहे तो या ताम्हिणी घाटात झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. माणगाव पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याबरोबर बचाव पथकाच्या विविध टीम ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड.